महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मुंबईमध्ये महाविकास आघाडीमध्ये महानाट्य रंगतंय। राज ठाकरेंचं मविया की उद्धव ठाकरेंनी ना काँग्रेसची नवी आघाडी यावरून खडाजंगी सुरू आहे। लोकसभेमध्ये काँग्रेसमुळे झालेला फायदा लक्षात घेऊन उद्धव ठाकरेंना मुंबईमध्ये काँग्रेसची साथ हवी आहे, पण राज ठाकरेंची एकी अंगलट येण्याच्या शक्यतेमुळे स्वबळाचा नारा देणाऱ्या काँग्रेसनं उद्धव ठाकरेंनाच आता एक मोठी ऑफर दिली आहे। आघाडी हवी असल्यास राज ठाकरेंची साथ सोडावी लागेल अशी अट ठेवून काँग्रेसनं उद्धव ठाकरेंची कोंडी करण्याचा प्रयत्न केलाय। आता ही सगळी कोंडी फोडण्यासाठी मवियाचे सर्वेसर्वा शरद पवारच ऍक्शन मोडवर आले आणि त्यामुळे मुंबईमध्ये मविया ठाकरे बंधू की काँग्रेसची नवी आघाडी असा प्रश्न उपस्थित झालाय। मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीची फाटाफूट रोखण्यासाठी आता पवार ऍक्शन मोडवर आलेत। महाविकास आघाडी म्हणून मुंबई महापालिकेची निवडणूक लढवावी असं शरद पवारांचं मत आहे, अशी माहिती एबीपी माझाला राष्ट्रवादीमधल्या विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे। शरद पवारांनी काँग्रेस नेत्यांशी फोनवरून चर्चा केल्याची देखील माहिती आहे। मतदार यादी घोळासंदर्भात आणि मतचोरी संदर्भात एकत्रित येत सत्याचा मोर्चा काढता आणि मग निवडणूक का वेगळी लढवता असं पवारांचं मत आहे असे समजते। महाविकास आघाडीमध्ये मनसेला सोबत घेऊन निवडणूक लढवण्यासंदर्भात शरद पवार हे सकारात्मक आहेत अशी माहिती राष्ट्रवादीमधल्या सूत्रांनी दिली आहे। एकंदरीत राजकीय परिस्थितीचं विश्लेषण करत असताना त्यांनी जर काही त्या ठिकाणी सुतवाच केला असेल तर तो त्यांचा असणारा अधिकार आहे। मात्र या संदर्भात मी आपल्याला वारंवार सांगितल्यानुसार स्थानिक पातळीवर सर्व निर्णय होणार आहेत। त्यांची जी सूचना असेल त्या अनुषंगाने इंडिया अलायन्स जरूर त्यावर निर्णय घेईल। मात्र मुंबईचा मतचोरीच्या अनुषंगाने झालेले जे सर्व मोर्चे आणि निषेधात्मक जे कार्यक्रम होते हे सर्व पक्षीय होते, त्यामुळे तो मवईनं काढलेला किंवा इंडिया अलायन्स काढलेला मोर्चा असं नव्हतं, तर तो एक राजकीय सर्व पक्षांनी एकत्रित येऊन फ्री अँड फेअर इलेक्शन व्हावेत ही भूमिका मांडण्याचा प्रयत्न त्या मोर्चातून झाला होता। दरम्यान मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांनी काँग्रेस नेत्यांना फोन केल्याची माहिती आहे। मुंबई महापालिकेसंदर्भात सोमवारी किंवा मंगळवारी बैठक होण्याची देखील शक्यता आहे। शरद पवारांच्या काँग्रेसबाबतच्या भूमिकेबाबत बैठकीमध्ये निर्णय होण्याची शक्यता आहे। मुंबई महापालिकेबाबत निर्णय घेण्यासाठी आम्ही स्थानिक काँग्रेसला अधिकार दिले अशी माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिली आहे। तसंच मनसेकडून आम्हाला राज्यातील कोणत्याही नगर परिषदेकडून आघाडीचा प्रस्ताव आलेला नव्हता असं देखील सपकाळांनी स्पष्ट केलंय। एकंदरीत राजकीय परिस्थितीचं विश्लेषण करत असताना त्यांनी जर काही त्या ठिकाणी सुतवाच केला असेल तर तो त्यांचा असणारा अधिकार आहे। मात्र या संदर्भात मी आपल्याला वारंवार सांगितल्यानुसार स्थानिक पातळीवर सर्व निर्णय होणार आहेत। त्यांची जी सूचना असेल त्या अनुषंगाने इंडिया अलायन्स जरूर त्यावर निर्णय घेईल। मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये ठाकरे बंधूंची युती जवळपास निश्चित मानली जाते, तर मनसेशी वैचारिक मतभेद असल्यामुळे मुंबई काँग्रेस यांनी ठाकरे बंधूंसोबत न जाता स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय एक प्रकारे घेतल्याचं पाहायला मिळतंय। मात्र मुंबई महापालिका निवडणुकीसाठी महाविकास आघाडी मिळून निवडणुकीच्या रिंगणामध्ये एकत्रित उतरलं पाहिजे आणि त्यामध्ये राज ठाकरे हे सुद्धा सोबत असावेत यासाठी उद्धव ठाकरे प्रयत्न करणार असल्याची माहिती आहे। दरम्यान महायुती विरोधात मुंबई महापालिका निवडणूक जिंकायची असेल तर विरोधकांची वज्रमुठ आणखी घट्ट करून ताकद वाढवण्याच्या दृष्टिकोनातून उद्धव ठाकरे हे सध्या प्रयत्नशील आहेत। महाविकास आघाडीतील सहभागाबाबत मनसेची भूमिकाही आता समोर येते। उद्धव ठाकरे, शरद पवार, वर्षा गायकवाड काय बोलतात याच्याशी संबंध नाही, तसंच मनसे मवियाचा भाग नाही, आमचे निर्णय राज ठाकरे घेतात अशी भूमिका मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी मांडली आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेना महाविकास आघाडीचा भाग नाही। महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा स्वतंत्र पक्ष आहे। आमच्या पक्षाचा निर्णय हे सन्मान्य राजसाहेब ठाकरे घेत असतात। त्यामुळे वर्षा गायकवाड काय बोलतात, उद्धवसाहेब ठाकरे काय बोलतात, उद्धवसाहेब ठाकरे वर्षा गायकवाडांशी काय बोलतात, वर्षा गायकवाड जाऊन पवार साहेबांशी काय बोलतात, पवार साहेब जाऊन मनसेबद्दल काय बोलतात याच्याशी आम्हाला देणं घेणं नाही। आमचा निर्णय राजसाहेब ठाकरे करतील आणि योग्य वेळी करतील। आमच्या विरोधात उभे राहिलात आणि वरून निधी नाही मिळाला तर मग उभं कशासाठी राहणार अशा शब्दामध्ये अर्थमंत्री अजित पवारांनी विरोधकांना धमकी दिली आहे। अर्थ खात्याच्या नाड्या स्वतःच्या हातात असणाऱ्या अजित पवारांनी निधी वाटपावरून विरोधकांना हा इशाराच दिलाय। माळेगाव नगर परिषदेच्या निवडणुकीच्या प्रचारावेळी ते बोलत होते। मतं द्या आणि निधी घ्या अशा शब्दामध्ये त्यांनी जनतेला आमिषच दाखवलंय। अर्थ खातं माझ्याकडे आहे, वाढपी तुमच्या ओळखीचा आहे, वाढपी ओळखीचा असल्यावर जास्तच वाढतो अशा शब्दामध्ये निधी
तिन्ही वाटपावर त्यांनी भाष्य केलंय आणि त्यामुळे अजित पवार पुन्हा एकदा वादाच्या केंद्रस्थानी आले. आमच्या विरोधामध्ये जे उभे राहिले ते वेगवेगळ्या पद्धतीने सांगतायत. ते काही पण सांगतील. काही जण म्हणतील आम्ही निवडून आल्यावर दादाला जाऊन मिळणार. आला काही अर्थ नाही. एकदा पॅनल म्हणजे पॅनल. काहींनी बंडखोरी करून अपक्ष उभे राहिले, म्हणतात आम्ही अजित दादाचेच कार्यकर्ते. अरे मग दादाचेच कार्यकर्ते होता तर दादाच्याच विरोधात बंडखोरी का केली? त्याचं उत्तर तुम्ही काही देऊ शकत नाही. आणि निवडून आल्यावर दादाला पाठिंबा देणार. दादाला पाठिंबा तर 1 लाख लोकांच्या पेक्षा जास्त मतदारांनी ऑलरेडी दिलेला आहे. हे जे काही बाकीचे सांगतात, उद्याच्याला ते निवडून आले आणि त्यांना वर्ण निधी नाही मिळाला, ते काय करणार आहे? अरे आम्हाला निधीच नाही, मग कुणी सांगितलं होतं उभं राहायला? जर उद्याच्याला कोणी चुकला तो माझा जवळचा असला तरी मी पोलिसांना सांगेन त्याचा उचला. अजिबात लाड करणार नाही. आमच्या प्रत्येक आया बहिणीकडे त्यांनी आमच्या बहिणीच्या नात्याने, मातेच्या नात्यानेच बघितलं पाहिजे, मुलीच्या नात्यानेच बघितलं पाहिजे. पोलिसांना म्हणलं त्यांना पकडा चांगलं. परवा तर आम्ही ठरवलेलं आहे, आता हे असलं चुकीचं वागतील ना त्यांना बेड्या घालायच्या आणि त्यांची वरात काढायची गावात. त्यांची मिजासच उतरायची. 18च्या 18 लोकांना आम्ही पॅनल जे केलेले त्याला तुम्ही निवडून द्या. मी काही साधू संत नाही. तुम्ही मला मतदान करा, मी तुम्हाला ही विकासाची कामं करून देईन. पालघरच्या डहाणू नगर परिषदेमध्ये भाजप विरोधात सर्व पक्षांनी मोठ बांधले. भाजपचे जिल्हाध्यक्ष भरत राजपूत नगराध्यक्ष पदासाठी निवडणुकीच्या रिंगणामध्ये असताना ठाकरे सेना आणि काँग्रेसच्या उमेदवारांना माघार घेतल्यामुळे भाजप विरुद्ध शिंदेची सेना असा थेट सामना इथे पाहतोय. आणि त्यामुळे महायुतीमध्ये मित्र पक्षांमध्येच रंगणाऱ्या या लढतीमध्ये कोण बाजी मारणार हे पाहणं महत्त्वाचं असेल. विश्वविजेत्या भारतीय महिला क्रिकेट संघाची उपकर्णधार आणि सांगलीची कन्या स्मृती मानधना 23 नोव्हेंबर रोजी विवाह बंधनात अडकते. सांगलीमध्ये तिच्या विवाहाची जय्यत तयारी सुरू आहे. स्मृती मानधनाच्या हळदीचे फोटो आणि व्हिडिओ क्रिकेटर जेमिमा रॉड्रिग्सने शेअर केलेत. सांगलीमध्ये स्मृतीच्या घरी हळदीचा कार्यक्रम पार पडलाय. या फोटोजमध्ये, व्हिडिओमध्ये जेमिमा रॉड्रिग्स, श्रेयांका पाटील, अरुंधती रेड्डी आणि राधा यादव दिसतायत. सांगलीमध्ये स्मृती आणि पलाशच्या लग्नाची जोरदार तयारी सुरू आहे. पलाश त्याच्या नातेवाईकांसह सांगलीमध्ये दाखल झालाय. यावेळी स्मृतीच्या कुटुंबानं पारंपरिक पद्धतीनं पलाशचं जोरदार स्वागत केलंय. स्मृतीच्या लग्न सोहळ्याचे फोटो व्हायरल होत असतानाच तिला पलाशनं केलेल्या प्रपोजचाही व्हिडिओ समोर आलेला आहे किंवा व्हायरल होत आहे. पलाशनं तिच्या डोळ्यावर एक पट्टी बांधून तिला नवी मुंबईच्या DY पाटील स्टेडियममध्ये आणलं. त्यानंतर स्मृतीच्या डोळ्यावरची पट्टी काढत पलाशनं तिला प्रपोज केलाय. यासोबतच खास फुलांचा बुकेही दिलाय. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालाय. त्यानंतर नेटकऱ्यांनी दोघांवर शुभेच्छांचा वर्षाव केलाय. भारत आणि दक्षिण आफ्रिका संघांमधला दुसरा कसोटी सामना आजपासून गुवाहाटीमध्ये खेळवला जातोय. पण या सामन्याआधी टीम इंडियाला मोठा धक्का बसलाय. भारताचा कर्णधार शुभमन गिलला दुखापतीमुळे या सामन्याला मुकावं लागेल. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कोलकात्यामध्ये झालेल्या पहिल्या कसोटीमध्ये शुभमनच्या मानेला दुखापत झाली होती. सामन्यादरम्यानच त्याला रुग्णालयामध्ये दाखल करावं लागलं होतं आणि त्यामुळे तेव्हापासूनच गिलच्या दुसऱ्या कसोटीतील समावेशाबाबत साशंकता होती. दरम्यान BCCIच्या वैद्यकीय पथकानं त्याला अनफिट घोषित केल्यामुळे तो आजच्या कसोटीमध्ये खेळणार नसल्याचं स्पष्ट झालंय. त्याच्या जागी डावखुरा फलंदाज साई सुदर्शनला संघामध्ये स्थान मिळण्याची शक्यता आहे. गुवाहाटी कसोटीमध्ये शुभमन गिलच्या जागी ऋषभ पंत नेतृत्वाची धुरा सांभाळेल. BCCI कडून याची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे कसोटीमध्ये टीम इंडियाचं नेतृत्व करणारा ऋषभ पंत भारताचा 38वा खेळाडू ठरलाय. तर महेंद्रसिंग धोनीनंतरचा पहिलाच यष्टीरक्षक कर्णधार असेल. पंतकडे याआधी संघाच्या उपकर्णधार पदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. मात्र गुवाहाटीमध्ये तो पहिल्यांदाच भारताचा कर्णधार म्हणून मैदानामध्ये उतरेल. भारताच्या पूर्वेकडील भागामध्ये लवकर सूर्यास्त होत असल्यामुळे गुवाहाटी कसोटीच्या वेळेमध्ये बदल करण्यात आलेला आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका संघातला हा कसोटी सामना सकाळी 9:30 ऐवजी अर्धा तास आधी म्हणजेच सकाळी 9 वाजता सुरू होईल. सकाळी 9 ते 11 पहिलं सेशन, मग 11 ते 11:20 असा टी ब्रेक आणि 2 तासांच्या दुसऱ्या सेशन नंतर 1:20 ते 2 वाजेपर्यंत लंच ब्रेक घेतला जाईल. भारताच्या पूर्व आणि पश्चिमेकडे प्रमाण वेळ एकच असली तरी सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळेमध्ये जवळपास 1.5 तासांचा फरक आहे आणि त्यामुळेच या सामन्यात पूर्ण 90 षटकांचा खेळ होण्यासाठी सामन्याच्या वेळांमध्ये हे बदल करण्यात आले.
कोलकाता कसोटीमध्ये टीम इंडियाला दारुण पराभवाला सामोरं जावं लागलं होतं आणि त्यामुळे गुवाहाटी कसोटीमध्ये भारतासमोर बरोबरी साधण्याचं मोठं आव्हान असेल. गुवाहाटीची खेळपट्टी फिरकीला अनुकूल असल्यामुळे भारतीय फलंदाजांना पुन्हा एकदा कस लागण्याची शक्यता आहे. कोलकात्यामध्ये गोलंदाजांच्या प्रभावी कामगिरीनंतरही भारताला 124 धावांचं माफक आव्हाने पेलवलं नव्हतं आणि त्यामुळे भारतीय संघ मालिकेमध्ये पिछाडीवर पडलाय. त्यामुळे गुवाहाटी कसोटी जिंकून ही मालिका बरोबरीत राखण्याच्या निर्धारानं भारतीय संघ मैदानामध्ये उतरेल. तर दुसरीकडे दक्षिण आफ्रिकेसमोर ऐतिहासिक मालिका विजयाची संधी आहे आणि त्यामुळे हा सामना चुरशीचा होण्याची शक्यता आहे. वर्ल्ड बॉक्सिंग कप फायनलमध्ये भारतानं ऐतिहासिक कामगिरी बजावली आहे. या स्पर्धेमध्ये भारतीय बॉक्सर्सनी 9 सुवर्ण, 6 रौप्य आणि 5 कांस्य पदकांवर आपलं नाव कोरलंय. महत्त्वाचं म्हणजे 9 पैकी 7 सुवर्ण पदकं ही भारतीय महिला बॉक्सर्सने जिंकली आहे. 2 वेळची वर्ल्ड चॅम्पियन निखत झरीनने या स्पर्धेमध्ये सुवर्ण कामगिरी बजावली आहे. तिने दुखापतीनंतर दमदार पुनरागमन करत महिलांच्या 51 किलो वजनी गटामध्ये सुवर्ण पदक जिंकलंय. महत्त्वाचं म्हणजे उत्तर प्रदेशामधल्या नोएडामध्ये पार पडलेल्या या स्पर्धेत भारताच्या 20 पैकी 15 बॉक्सर्सनी अंतिम फेरीपर्यंत मजल मारली होती. धाराशिव नगर परिषदेमध्ये उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपताच भाजप आणि शिवसेनेमधली युती फिसकटल्याची माहिती आहे. भाजपचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी पाठीमध्ये खंजीर खुपसल्याची टीका शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सूरज साळुंखे यांनी केली आहे. धाराशिव नगर परिषदेमध्ये शिवसेनेला गाफील ठेवत भाजपनं 19 ठिकाणी विरोधी उमेदवार दिल्याचा दावा साळुंखे यांनी केलाय. वरिष्ठ नेत्यांशी चर्चा झाल्यानंतरही भाजपनं धोका दिल्याचा हल्लाबोल त्यांनी केलाय. आता धाराशिववरून तर बघा धोक्याचं नातं आहे. भाजपनं आम्हाला धोक्याचं नातं दिले. शिवसेनेच्या चिन्हावर किती नगरसेवक? 17 ठिकाणी आम्हाला सांगितलं गेलं तुम्ही 17 ठिकाणी फॉर्म भरा. पक्षाकडनं आम्हाला 17 ठिकाणी फक्त मी फॉर्म दिले गेले आणि तेवढे आम्ही भरले. 41 उमेदवार असताना देखील नगरदेशीचे उमेदवार आमच्याकडे 10 असताना देखील की युती म्हणून आम्ही केलं आणि म्हटल्याचं आम्हाला काय तर धोका दिला आम्हाला भाजप. नांदेडच्या हिमायतनगरमध्ये अर्ज मागे घेण्याच्या कारणावरून राष्ट्रवादी आणि ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये राडा झालाय. काल उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी हिमायतनगरमध्ये गोंधळ झालाय. राष्ट्रवादीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार मोहम्मद जावीर आणि ठाकरे सेनेचे माजी नगराध्यक्ष कुणाल राठोड यांच्यामध्ये झटापट झाली आहे. राष्ट्रवादीच्या वॉर्ड क्रमांक 9चा उमेदवार सुनीता पंचमासे यांनी अर्ज मागे घेतल्यामुळे हा वाद उद्भवलाय. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयामध्येच हा मोठा राडा झालाय. हिंगोली नगरपालिका निवडणुकीमध्ये भाजपला आणखी एक धक्का बसलाय. भाजपचे नगरसेवक पदाचे उमेदवार गजानन सोनू यांनी अर्ज मागे घेतलाय. हिंगोलीमध्ये कालपासून भाजपच्या 3 उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. उमेदवारी मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी हिंगोली नगरपालिका निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचे ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार अर्चना भिसे यांच्या प्रचारासाठी हिंगोलीमध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आले. हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर हे देखील कार्यकर्त्यांच्या प्रचारासाठी मैदानामध्ये उतरलेत. शक्ती प्रदर्शनामध्ये नागेश पाटील आष्टीकर सहभागी झाले होते. या निवडणुकीमध्ये हिंगोलीकर मशाल पेटवतील असा विश्वास यावेळी खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी व्यक्त केला आहे. मतमोजणीनंतर निकालाचं काय चित्र असणार आहे? तुम्हालाही लक्षात येत असेल, मीच म्हणण्याची काही गरज नाही. हिंगोलीकरांना आता बदल हवा आहे आणि हिंगोलीकर 100% मशाल पेटवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाहीत असं माझं ठाम मत आहे. ऐन नगरपालिका निवडणुकीवेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष झुंजार धांडे आणि ठाकरे सेनेचे उपजिल्हाप्रमुख राजू महुवाले यांनी राजीनामा दिलाय. पक्षांतर्गत गटबाजीला आणि विद्यमान आमदार संदीप क्षीरसागर यांच्या राजकीय खेळीला कंटाळून दोघांनी राजीनामा सोपवलाय. मी राजीनामा दिला ह्या कारणासाठी किंवा समजा आम्ही एक आमदार साहेबाला म्हणलो किंवा बौद्ध व मुस्लिम समाजाला न्याय द्यायची आपल्याकडून योग्य वेळ आली, तर त्यांना ते आम्ही जे पत्रक काढलं प्रिंट मीडियाद्वारे तर ते त्यांना आवडलं नाही. त्याचा जाब विचारला आम्हाला. म्हणलं चांगली वेळ आलेली आपल्याला त्यांना न्याय द्यायसाठी. मी वरिष्ठांना सुद्धा कळवलं होतं की मी बीड नगरपालिका लढवतोय, पण स्थानिक जिल्हा प्रमुख स्थानिक आमदार सन्माननीय संदीप क्षीरसागर यांचं ऐकून त्यांनी मला जातीच्या नाव म्हणजे ओपन जागा आहे इथं देता येत नाही आणि स्वतः आमदार साहेबांनी वार्ड क्रमांक 4मध्ये 1 SC 1 ओपन असताना तिथे त्यांनी 2 SC दिलेत. पण निष्ठावंत शिवसैनिकांचा जीव गेला हा संदीप क्षीरसागर यांच्या सांगण्यावरून गणेश वाडेकरांनी माझा राजकीय बळी घेतला. निष्ठावंत शिवसैनिक खूप नाराज आहेत. हे वरिष्ठांनाही आता काही दिवसातच कळन अजून किती जणांचे राजीनामे पडतील
कारण गणेश वरेकर हे जिल्हा प्रमुख मनमानी कारभार करतात आणि ह्यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आहे ते स्थानिक आमदाराच्या पायाशी बांधलेले आहे. बीडच्या परळी नगर परिषद निवडणुकीमध्ये 2 उमेदवार हे अर्ज मागे घेण्याच्या दिवशी बिनविरोध विजयी झाल्याचं समोर आलंय. शिवसेनेकडून जयश्री गीते या प्रभाग क्रमांक 11 मधून निवडणूक लढवत होत्या. त्यांच्या विरोधातील उमेदवारांना अर्ज मागे घेतल्यामुळे त्या बिनविरोध विजयी झाल्यात. त्याचबरोबर प्रभाग क्रमांक 13 मधील रेश्मा बळवंत या देखील राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार होत्या. त्या देखील बिनविरोध विजयी झाल्यात. मात्र या प्रभागामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या उमेदवारांच्या अर्जावरील सुनावणी न्यायालयामध्ये होणार असल्याची माहिती दीपक देशमुख यांनी दिली आहे. बीड नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी 26 उमेदवार वैध ठरले होते. त्यापैकी 7 उमेदवारांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे. त्यामुळे एकूण 19 उमेदवार नगराध्यक्ष पदासाठी निवडणुकीच्या रिंगणामध्ये असतील. तर 26 प्रभागामध्ये 52 जागांसाठी 288 उमेदवार निवडणूक लढणार असल्याचं स्पष्ट झालंय. ज्या उमेदवारांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता केवळ त्याच उमेदवारांना शेवटच्या दिवशी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतलाय. धुळ्यामधल्या दोंडाईच्या नगर परिषदेवर भाजपची बिनविरोध सत्ता आली आहे. दोंडाईच्या नगर परिषदेच्या 26 जागांवर भाजपच्या नगरसेवकांची बिनविरोध निवड झाली आहे. मंत्री जयकुमार रावल यांनी खास रणनीती आखत इतिहास घडवलाय. दोंडाईच्या पालिकेच्या स्थापनेनंतर प्रथमच बिनविरोध निवडणूक झाली आहे. मवियाच्या उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्यामुळे नगर परिषदेवर भाजपचा झेंडा फडकलाय. मंत्री जयकुमार रावल यांच्या आई नयन कुंवर रावल यांची दोंडाईच्या शहराच्या नगराध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. अहिल्यानगरमधल्या शिर्डी नगर परिषदेत चक्क अपक्ष उमेदवार बिनविरोध निवडून आलाय. अपक्ष उमेदवारासाठी भाजपच्या उमेदवारांना निवडणुकीतून माघार घेतली आहे. शिर्डीमध्ये प्रभाग क्रमांक 8 मधील भाजपच्या उमेदवार मनीषा गोंदकर यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतलाय आणि त्यामुळे अपक्ष उमेदवार छाया शिंदे बिनविरोध नगरसेवकपदी निवडून आलेले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनंतर अधिकृत उमेदवार मनीषा गोंदकर यांनी माघार घेतली आहे. त्यामुळे छाया शिंदेचा विजय झालाय. सुजय विखे पाटील यांनी हे राजकीय समीकरण जुळून आणल्याची माहिती आहे. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार हा एक नवा आयाम आम्ही सेट केलेला आहे महाराष्ट्रामध्ये की सर्वसाधारण जागेवर एक ओपन सीट असलेल्या व्यक्तींनी अधिकृत भारतीय जनता पार्टीच्या व्यक्तींनी मनाचा मोठेपणा दाखवत पक्षनिष्ठा काय असते, पक्षनेत्याचा आदेश काय असतो हे माननीय शिवाजीराव गोंदकर साहेबांनी सिद्ध करत अधिकृत अर्ज मागे घेत आम्ही त्या जागेवर एक ओबीसी व्यक्तीला त्या ठिकाणी बिनविरोध सोडलं. जळगावच्या जामनेरमध्ये उमेदवारी मागे घेण्यासाठी दबाव आणला जात असल्याचा आरोप राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या 6 उमेदवारांनी केलाय. वॉर्ड नंबर 4 मधील उमेदवार असलेल्या जावेद मुल्लाची राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या 5 जणांना सोबत घेऊन अज्ञातस्थळी रवाना झालेत. याचा व्हिडिओ त्यांनी सोशल मीडियावर शेअर केलाय. सभी उम्मीदवार छोटे परिवार से और गरीब तबके से है. इन पर आज माघार के लिए तरह तरह की दबाव, दड़पन और दहशत का माहौल इन पर बनाया जा रहा था. इसी के तहत मैंने इन्हें अपने साथ सफर में ले लिया हूँ. और कुछ लोग हमारे खिलाफ अफवाहें फैला रहे हैं जिनके पैर के नीचे की जमीन खिसक गई है. वो इलेक्शन लड़ना नहीं चाहते, वो इलेक्शन को हाईजैक करना चाहते हैं, वो इलेक्शन को पैसों के बलबूते में जीतना चाहते हैं. लेकिन अवाम हमारे साथ है और इंशाल्लाह इस लड़ाई में हम अवाम के भरोसे पर, नौजवानों के भरोसे पर, कौम की खातिर हम इस लड़ाई को जीतेंगे. जळगाव जिल्ह्यामधल्या मुक्ताईनगर नगर पंचायतीच्या निवडणुकीमध्ये ठाकरेंच्या सेनेच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांना माघार घेतल्यामुळे भाजप विरुद्ध शिंदे सेना असा थेट लढत होतीये. शिंदे सेनेकडून आमदार चंद्रकांत पाटलांची मुलगी संजना पाटील नगराध्यक्षपदाच्या उमेदवार आहेत, तर भाजपकडून भावना महारचंद यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेंनी ताकद नसल्याचं सांगत यापूर्वीच निवडणुकीतून माघार घेतली आहे. जळगावच्या भुसावळ नगर परिषदेच्या चौरंगी लढत होणार असल्याचं चित्र स्पष्ट झालंय. नगराध्यक्षपदासाठी भाजपकडून वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारांच्या पत्नी रजनी सावकारे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून गायत्री भंगाळे, अजितदादांच्या राष्ट्रवादीकडून अर्शिया अन्सारी, तर काँग्रेसकडून सविता सुरवाडेंना उमेदवारी देण्यात आली आहे. आणि त्यामुळे भुसावळमध्ये होणाऱ्या चौरंगी लढतीमध्ये कोण बाजी मारणार हे आता पाहावं लागेल.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा पालघरचा दौरा असून निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पालघरमध्ये शिंदेंच्या आज 4 जाहीर सभा होणार आहेत. डहाणू, जव्हार, पालघर, आगरी मैदान आणि वाडा तालुक्यामध्ये जाहीर सभा होतील. दरम्यान ठाणे, पालघर आणि नवी मुंबई या जिल्ह्यांमध्ये भाजपकडून शिंदेंची माणसं फोडली जात असताना शिंदेंचा हा दौरा विशेष महत्त्वाचा आहे. महायुतीमधला मतभेद आणि विरोधकांच्या टीकेला शिंदे काय उत्तर देतात हे पाहणं महत्त्वाचं असेल. वर्ध्याच्या हिंगणघाटमध्ये भाजपमध्ये मोठ्या प्रमाणावर बंडखोरी झाली आहे. निष्ठावंतांना पदाधिकाऱ्यांना उमेदवारी न दिल्यानं भाजपमध्ये नाराजीचा सूर पाहायला मिळतोय. भाजपकडून नयना तुळसकरांना उमेदवारी देण्यात आली आहे. छाया सातपुतेंचं नाव उमेदवारीसाठी चर्चेत होतं. तसंच माजी नगराध्यक्ष प्रेम बसंतांनी देखील इच्छुक होत्या, मात्र उमेदवारी न मिळाल्यानं त्यांनी बंडखोरी केली आहे. अमरावतीच्या अचलपूर नगर परिषदेमध्ये भाजपनं नगराध्यक्षपदासाठी रुपाली अभय माथने यांना रिंगणामध्ये उतरवलंय. मात्र शिंदेच्या शिवसेनेनं जिल्हा प्रमुख प्रमोद गडरेल यांच्या आई रेखाबाई गडरेल यांना उमेदवारी दिली आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख काल होती, मात्र रेखाताई गडरेल यांनी आपली उमेदवारी कायम ठेवल्यामुळे भाजपची डोकेदुखी चांगलीच वाढली आहे. डीपीडीसीच्या निधीवरून सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यावर आरोप केले. महाविकास आघाडीच्या खासदारांच्या निधीमधून टक्केवारी मिळत नसल्यामुळे डीपीडीसीचा निधी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडून थांबवला जात असल्याचा आरोप प्रणिती शिंदे यांनी केलाय. हे पहिल्यांदा झालं असेल की तिकडे ओमराजेंची, धैर्यशील दादांची आणि आता इथे माझी, आमच्या तिघांची डीपीडीसीची निधी थांबवली. डीपीडीसीची निधी ही का आमच्या खिशातली नाही आहे. डीपीडीसी म्हणजे त्याच्यामध्ये तुमची रस्त्याची निधी असतात, सभामंडपची निधी असते, त्याच्यामध्ये कुठे डीपी. आता गहू पेरण्याचे गव्हाचे दिवस आले तर लोकांना लाईट पाहिजे, डीपी दुरुस्त करायची पण निधी त्या डीपीडीसी ती या लोकांनी थांबवले. का? कारण महाविकास आघाडीच्या खासदाराच्या निधीमधून टक्केवारी मिळत नाही म्हणून. तुमचा खासदारकीचा निधी तुम्ही 6 तालुक्यांना समान प्रमाणात दिलाय का, असा सवाल भाजपचे शहराध्यक्ष देवेंद्र कोठेंनी प्रणिती शिंदे यांच्यासमोर उपस्थित केलाय. मी तुम्हाला या माध्यमातून जाहीर चॅलेंज देतो की तुम्ही जे समान निधी म्हणता, तर तुमच्या मागच्या 1 वर्षाचा खासदारकीचा निधी असेल किंवा ह्या पुढच्या 6-7 महिन्याचा निधी तुम्ही 6 तालुक्याचं प्रतिनिधित्व करता, त्या 6 तालुक्याला तुम्ही तो निधी समान प्रमाणात दिलाय का, त्याचा तुम्ही पहिला खुलासा या ठिकाणी सादर करावा, असं मी तुम्हाला ओपन चॅलेंज या माध्यमातून देतोय. अमरावतीच्या कृषी मंत्री दत्ता भरणेंच्या दौऱ्याला युवक काँग्रेसनं विरोध केलाय. युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी भरणेंच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवले. यावेळी कृषी मंत्री दत्ता भरणेंच्या विरोधात युवक काँग्रेसनं घोषणाबाजी देखील केली आहे. शिराळा चांदूर बाजार रस्त्यावर युवक काँग्रेसनं हे निषेध आंदोलन केलंय. दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज पार्कामधल्या बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाच्या कामाची पाहणी उद्धव ठाकरेंनी केली आहे. पाहणी दरम्यान त्यांनी माध्यमांशी देखील संवाद साधलाय आणि हा संवाद साधताना त्यांनी स्पष्ट केलंय, मधल्या काळात बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक ट्रस्ट अस्तित्वात नव्हता, आता पुन्हा नव्यानं तो अस्तित्वात आलाय. नवीन नेमणुका झाल्यात. जवळपास 8-9 महिन्यानंतर आपण नेमकं कुठे आहोत हे पाहण्यासाठी मी इथे आलोय. लवकरच ट्रस्टची बैठक होईल, पुढील कामाला वेग येईल. दरम्यान 2027 मध्ये हे स्मारक निश्चितपणे पूर्ण होईल आणि त्यानंतर ते जनतेसाठी देखील खुलं होईल, अशी माहिती देखील उद्धव ठाकरेंनी दिली आहे. सध्याची स्थिती म्हणजे आपल्याला सर्वांना आठवत असेल की साधारणतः या वर्षाच्या सुरुवातीला मला असं वाटतं आपण इथे भेटलो होतो. इथे एक प्रेस कॉन्फरन्स घेऊन किती काम झाले तुम्हाला सगळ्यांना दाखवलं होतं. त्यानंतरच्या काळामध्ये जरा ट्रस्ट हा अस्तित्वात नव्हता. त्याच्यानंतर पुन्हा आता नव्याने तो अस्तित्वात आलेला आहे. नवीन नेमणुका परत झालेल्या आहेत आणि मला वाटतं 8-9 महिन्यानंतर एक साधारणतः आपण कुठे आहोत हे बघायला मी आलो होतो. लवकरच आता ट्रस्टची मीटिंग पूर्ण होईल आणि पुढचं काम सुरू होईल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.